सरू, तू लीला आणि एजंटवरती पूर्ण लक्ष ठेव. ओके वहिनी, ओके वहिनी, ओके. मी प्लॅनचा पुढचा पार्ट एक्झिक्यूट करते. ओके ओके, पण पुढचा पार्ट काय आहे? ते ना तुला नंतर सांगते, कळेल तुला. पण हे काहीही झालं तरी हे दोघं अंतरा रूमच्या बाहेर येता कामा नये, कळलं? हा? काय हवंय का? नाही, काही नकोय. अरे देवा, सरू तुझं काय करू मी? मला ना एक काम धड जमत नाही. सॉरी हा, तुमच्या सगळ्या मेहनतीवर ज्यूस फिरवलं मी. सॉरी सॉरी, मी ते लगेच क्लीन करते. सॉरी सॉरी सरस्वती, मी करते. नाही 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 नाही, असं कसं मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टर्फल उचलणार नाही. तसंच हा ज्यूस मी सांडला ना, तर मीच क्लीन करते, राहू द्या. सरस्वती अगं, हे बघ, ऐक ऐक, ते मी करते. तू एजना कॉफी देतेस का? ओ, इस हात से दो, इस हात से लो. हे म्हणजे असं झालं ना, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. कॉफीचा मग मी एजंटला कॉफी नेऊन देते. तुम्ही अजिबात आलू नका, हे सगळं छान क्लीन करा. मी आलेच. अंतरा, मी तुमची शुभचिंतक बोलते असं समजा. या घरातले तुमच्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण मी तुम्हाला तुमच्याबद्दल सगळ्यात मोठं सत्य सांगणार आहे. एजे, कॉफी. एजे, ही कॉफी ना मी केली स्वतः तुमच्यासाठी. मला माहितीये तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात, म्हणून खास तुमच्यासाठी. घ्या ना, घ्या घ्या घ्या. गरम आहे हा? थँक्यू. हा, आणि पिऊन सांगा कशी झाली ते. कशी झाली जे कॉफी? लीला, ही कॉफी तू केलीस, सरस्वतीने नाही. कारण तुला बरोबर माहिती आहे मला कधी काय हवं ते. आपल्यातला दुरावा तू या कॉफीने मिटवायचा प्रयत्न करतेस. एका छताखाली राहून तू माझ्या जवळ नाहीयेस, ही गोष्ट पचवायला खूप अवघड जाते लीला. अंतरा, तुम्ही या घरात आश्रित नाही आहात. तुम्हीच एजंटची पहिली बायको आहात. हे घर तुमचंच आहे अंतरा आई.
काय करत होतीस तू लक्ष्मी? तुला काही कळतं का ग? हे एवढं मोठं सत्य तू अंतराताईंना असं सांगणार होतीस? नाही, मला मान्य आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर राग आहेच, पण अंतराताई, त्यांच्या तब्येतीचीही काहीच काळजी नाही का तुला? काय? लीला, तू काय म्हणालीस? तुम्ही काय ऐकलं? तू काहीतरी म्हणालीस ना मगाशी? म्हणजे तुम्ही काहीच नाही ऐकलं? अगं नाही, काय झालं, स्मिताचा फोन आला होता. तिच्या घरी काहीतरी गोंधळ झाला. ते बोलण्यात आणि ऐकण्यात ना मला नीट काही ऐकायलाच आलं नाही. बोल ना, काय बोलत होतीस? ते लक्ष्मी आणि सरस्वती ना इकडनं गेल्या, काहीतरी गप्पा मारत गेल्या असतील. तेच काहीतरी कानावर पडलं असेल. आपण चला ना आज जाऊया. हो, तसं झालेलं. आपण आज जाऊया. अच्छा, पण एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? झोपायचं नाहीये का तुला? त्यासाठीच तर आले. म्हणजे तू इथे ह्या रूम मध्ये झोपणार आहेस? हो. का? म्हणजे तुझ्या मिस्टरांना नाही आवडलं तर? हे बघ, माझ्यामुळे तुमच्यात उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. आणि तसंही तुझ्या घरात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला मला नाही आवडणार अगं. नाही, असं काहीच नाहीये. आणि आज तुमचा पहिलाच दिवस आहे ना, रात्री तुम्हाला काही लागलं तर म्हणून. हिला आधीच तू खूप केलंयस अगं माझ्यासाठी. मी झोपेन अगं. तू अजून असंच करत राहिलीस ना तर मला खरंच अवघडल्यासारखं होईल ग. आणि मला वाटेल की मी तुझ्या आणि तुझ्या मिस्टरांच्या मध्ये आले. अंतराताई, आपण मैत्रिणी आहोत ना, मग आपण छान गप्पा मारू की. काहीच प्रॉब्लेम नाही खरंच. या, बसा बसा. अंतराताई, तुम्ही आता ज्यांच्याशी बोलत होतात फोनवर, त्या तुमच्या आश्रमातल्या मैत्रीण ना? त्या आश्रम सोडून गेल्या म्हणून तुम्हाला एकटं वाटत होतं? हो, स्मिता तिचं नाव. तिचा खूप आधार वाटायचा मला. मी सुरुवातीला आश्रमात गेले ना तेव्हा खूप एकटं एकटं वाटायचं ग. पण ती होती सोबतीला. आता विषय निघालाच आहे तर अंतराताईंना विचारून बघू का? अंतराताई, तुम्ही बरेच वर्ष आहात ना आश्रमात? साधारण तरी किती वर्ष? 20 वर्ष तरी झाली असतील. आणि तुम्ही आश्रमात आलात कशा? म्हणजे कोणी सोडलं का तुम्हाला? नाही ग, म्हणजे मी तिथे कशी गेले, कधी गेले नाही आठवत मला. आणि आठवते तेव्हापासून मी आश्रमातच राहते. नाही, पण असं कसं? तुम्ही प्रयत्न करा ना, नक्की आठवेल. तुम्ही आश्रमात कशा आलात? आश्रमात येण्याच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? तुम्ही नीट आठवा. एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग काहीतरी नक्की आठवेल अंतराताई. नाही ग लीला, नाही आठवत आहे.
अंतराताई प्रयत्न करा ना. असं कसं आठवेल, प्रयत्न करा. नाही लीला, नाही, असं नाही आठवत आहे मला. अंतराताई हा फोन घेऊन येते मी, फक्त आलेच. वहिनी वहिनी वहिनी, माझा हात दुखेल ना, तुटेल माझा हात. तुला लीलावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. हा, मग ते आली कशी तिथे? अच्छा, त्याच्याबद्दल बोलताय. ऍक्च्युली काय झालं ना, तुम्ही मला तिच्यावर लक्ष ठेवायला पाठवलं होतं. मी गेले किचन मध्ये, तर ती तिथे कॉफी बनवत होती आणि मी ज्यूस भरत होते. आता ज्यूस माझ्या हातून चाललं, ती आली आणि मी ज्यूस पुसत होते. मी ज्यूस पुसत होते, मग ती मला म्हणाली की मी ज्यूस पुसते, तू जा आणि एजंटला कॉफी नेऊन दे. म्हटलं मी पण स्मार्टच आहे. मी तिला म्हटलं तू माझं काम कर, मी तुझं काम करते. मी गेले एजंटला कॉफी द्यायला. आता तेवढ्या वेळात ती कुठे गेली मला कसं कळेल वहिनी? बरं मला सांगा, झालंय काय? काय होणार? आपलं पितळ उघड पडता पडता राहिलंय. अयो, पितळ उघडं पण म्हणजे त्याला कपडे घालायचे असतात. मला कसं? कॉन्सन्ट्रेट. काही नाही, मी वरती गेले हो. आणि मी अंतरायांच्या दाराशी उभे राहून अंदाज घेत घेत त्यांना सांगितलं की त्याच एजंटच्या फर्स्ट वाईफ आहेत. पण ते त्यांना कळलं की नाही हे मला कळायच्या आतच लीला तिथे आली ना. आता मग काय, मला तर भीती वाटते. लीलाने एजंटना सांगितलं तर सर्व. कुठे चालीस तू? कोण तुम्ही? काय आमच्या अंतराईंबद्दल काय बोलत होतात तुम्ही? काय बडबडतेस? मी नाही ओळखत तुम्हाला. सर्व, जर माझ्यावरती नाव आलं ना तर मी तुझंही नाव घे ना, लक्षात ठेव. आपण एक टीम होत. हा, आपण तर एक टीम होत होतो. काय मुलासोबत चुका पण झालं. मी तुम्हाला म्हणत होते ना, तुम्ही प्लॅन करत जाऊ नका सगळं. मी काय मी काय म्हणते, आता आपण काय करूया, आपण ना आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपूया. असं दाखवूया की आपल्याला काही माहितच नाही. स्मार्ट. तर काय आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे का? नाही, चला आता झोपूया. काय करू मी या दोघींचं किशोर? दरवेळी काहीतरी गोंधळ घालतातच. थांबा, मी यांना आता असं सोडणारच नाहीये. दुर्गा, तू ते ऐकलंयस ना, जो होता है वो अच्छे के लिए होता है. मग हे आपल्या चांगल्यासाठीच चाललंय ना. या एक गोंधळ घालतात, तुम्ही कोडी घाला. नीट सविस्तर सांगा ना किशोर. अगं ऐक, आपल्यासाठी महत्वाचं काय, सगळं सत्य अंतराळींसमोर लवकरात लवकर यायला हवा, बरोबर? व यांचा मूर्खपणा जर आपल्याला फायदा करून देत असेल तर करू दे ना त्यांना मूर्खपणा. हो बाबा. अहो नाही, ते अचानकच ठरलं इथे थांबायचं, म्हणून असं घाईघाईने सामान मागून घेतलं मी. अगं लीला, काय सांगतेस तू? खरं सांगू, हे ऐकून ना मला खूप बरं वाटतंय बाळा. हे बघ लीला, माहेर हे तुझं आहेच, पण आता खरं घर ते आहे. तुम्हा दोघांचा संसार आता सुरळीत सुरू होतोय, हे ऐकून खरंच खूप आनंद झाला मला. त्या बापाला आणखी काय हवं असतं ग? आता कसं सांगू बाबा तुम्हाला, माझा संसार ना कधीच सुरळीत सुरू होऊ शकत नाही. हॅलो लीला, लीला, हो बाबा, आहे, ऐकते मी. काय ग बाळ, काय झालं ग? लीला, तुझा आवाज कसा येतोय? घरी सगळं ठीक आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. मी पाणी पित होते ना, म्हणून.
या सगळ्यापासून थोडा वेळ जायला हवा. त्याशिवाय मला शांत विचार करता येणार नाही. अंतराताई, अंतराताई, तुम्ही आश्रमात कशा आलात? आश्रमात येण्याच्या आधी तुम्ही कुठे राहायचात? तुम्ही नीट आठवा. एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, काहीतरी नक्की आठवेल अंतराताई. हे जे उंचला एजे अंतरा, अंतरा, आई, मीरा, प्लीज कोणतरी या लवकर. आई, मीरा,